यानंतर बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर अजून काँग्रेसकडून कुठलीही कारवाई झालेली नाही। 100 तास उलटून गेलेत, पण काँग्रेसचं नेतृत्व कारवाईसाठी धजावत नाहीये। एकंदरीत विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान झालेला सगळा गोंधळ आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसची कोंडी झाली आहे। तर आमदार हिरामण खोसकरांनी पक्षश्रेष्ठींवरच गंभीर आरोप केलेत। काँग्रेसच्या नेत्यांना क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी अजूनही मुहूर्त सापडला नाही। 12 तारखेला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं। क्रॉस वोटिंग करणाऱ्या गद्दार आमदारांमध्ये नांदेडमधील आणि मुंबईतील काही आमदारांचा समावेश असून काँग्रेसनं त्यांची नावं शोधूनही काढली आहे। इतकंच नव्हे तर भविष्यात गद्दारी करण्याचं कुणाचंही धाडस होणार नाही अशी कारवाई करण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय। आपल्याला आता तो काही गेलेली इज्जत लावायसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करून आमदारांना प्रलोभ देऊन फंड्स देतो, पैसे देतो, 5-5 कोटी रुपये देतो, 100 कोटी रुपये मतदारसंघासाठी देतो, असा खुलेआम व्यवहार फोन करून त्यांनी संपर्क केला। त्याला काही बळी पडले। महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवाराचा पराभव काँग्रेस आमदारांमुळेच झाल्याचं स्पष्ट झालंय। शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना शरद पवारांनी पाठिंबा दिला होता। महाविकास आघाडीकडील एकूण बलाबल आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांनी जयंत पाटील यांचा विजय होण्याची काही प्रमाणात शक्यता होती, पण प्रत्यक्षात शेकापचे जयंत पाटील यांचा दणदणीत पराभव झाला होता। तर काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी उमेदवार बदलण्यासाठी बदनामी केली जात असल्याचा आरोप करत पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला। करतात असं मला वाटतं। उमेदवारी त्यांना काहीतरी उमेदवार टाळायचं या पद्धतीने बदनामी चालू आहे। मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये उमेदवारी मागणार आहे, परंतु जर मला उमेदवारी नाही मिळाली तर स्थानिक नेते ठरवतील थांबायचं का पुढे लढायचं। आपण राष्ट्रवादीकडनं लढणार, काँग्रेसमधून उमेदवार काँग्रेसमधून समजा जर काँग्रेस नाही मिळाली स्थानिक लोक ठरवतील, त्याच्यावर स्थानिक कार्यकर्ते नेते ठरवतील। काँग्रेसमधील काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातमीमुळे महाविकास आघाडी चिंतेचं वातावरण आहे। विधानसभा निवडणूक 3 महिन्यांवर आलेली असतानाच आमदार पक्ष सोडणार असतील तर त्यामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं राज्यात 30 मतदारसंघात विजय मिळवला होता। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडी विरोधकांच्या मनोबलावर परिणाम करू शकतात। त्यामुळे काँग्रेसमधील मतभेद मिटवले जातील अशी अपेक्षा महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी व्यक्त केली। काँग्रेसच्या अंतर्गत बाबी ज्या आहेत त्यामध्ये आम्ही काय भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व सक्षम आहे। कुरबुरी काय वगैरे असतील, मतभेद असतील तर ते मिटवायला आणि पक्ष चांगल्या पद्धतीने चालवायला। विधानसभा निवडणूक अवघ्या 3 महिन्यांवर आली आहे। या पार्श्वभूमीवर आमदारांवर कारवाई केली तर आमदार काँग्रेस सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे काँग्रेसच्या श्रेष्ठींसमोर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची हिंमत काँग्रेसकडून दाखवली जात नसल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।